नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. मुंबईमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते. या वादळी बैठकीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहे. मंगळवारी राष्ट्रीय काँग्रेसची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीमध्ये अनेकांनी तटकरेंचं याआधी कधीही न पाहिलेलं रूप बघितलं. आमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे आरोप झाले तेव्हा एकही आमदार आमच्या बाजूने बोलला नाही, आमच्या बचावासाठी कुणी आलं नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने याबद्दल आपली भूमिका जाहीर करावी असं तटकरे म्हणाले. त्यांनी सुनेत्रा पवारांचं नाव घेतलं नाही, पण त्यांचा संताप सुनेत्रांनाच उद्देशून होता हे स्पष्ट होतं. सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये तटकरे आणि तुमच्यामध्ये चकमक झाली असे अजिबात काय वाद झाला नाही. त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होतोय, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची. कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागला, लवकर या लवकर या लवकर या. म्हणून मुद्द्याचं पण काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांग. नेमकी वाद काय? वाद काय नाही आहे, ते बोलत होते. मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले, लवकर आठ. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे. आणि सुनील तटकरे ज्या मुद्द्यांवरनं नाराज झाले आणि जे जे काही म्हणाले त्या सगळ्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीमधून काढता पाय घेतला होता. सुनील तटकरे जेव्हा बैठकीमध्ये बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी पक्ष नेतृत्वासमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. फक्त प्रफुल्ल पटेल आणि मीच टीकेचं धनी का व्हायचं असा सवाल तटकरेंचा होता. तो त्यांनी विचारला होता सगळ्यांवर, मात्र त्यांचा रोख होता प्रामुख्यानं सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडे. पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली त्याही वेळी आमच्यावरच टीका झाली अशी खंत तटकरेंनी सगळ्या पक्षासमोर बोलून दाखवली. जेव्हा आमच्यावर टीका होत होती तेव्हा आमची बाजू कुणी मांडली नाही आणि आमच्या बचावासाठी कुणी पुढे आलं नाही. टीका फक्त आम्हीच सहन करत होतो अशीही खंत तटकरेंनी मांडली. वरिष्ठ नेतृत्व या सगळ्याबाबत काही अधिकृत भूमिका घेणार आहे की नाही हा त्यांचा सवाल होता. कारण सुनेत्रा पवारांनी कधीच जाहीररित्या या सगळ्या संदर्भात भाष्य केलेलं नाहीये. छगन भुजबळ यांच्याकडून तटकरेंना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय असंही या सगळ्या बैठकीच्या इतिवृत्तातनं समोर आले. आपण बोलणारच, याबाबत स्पष्टता यायला हवी अशी भूमिका यावर तटकरेंनी मांडली. आता या सगळ्या मतभेदांची कारणं नेमकी काय आहेत, का इतके तटकरे संतापले, त्याच्या मागची कारणं काय त्यावर एक नजर टाकूयात. अजित पवार हे लोकनेते होते, पक्षावर त्यांची मजबूत पकड होती, पण अजित पवार हे आता हयात नाहीये. अजित पवारांचं नसणं हे मतभेद उघडपणे समोर येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. अजित पवार असेपर्यंत राष्ट्रवादी कुणाची यावरून कधी वाद झाला नाही, कारण तो वाद होण्याची काही कारणच नव्हतं, शक्यता नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची हे समीकरण पक्क होतं. हे समीकरण पक्षातल्या नेत्यांसाठी पक्क होतं, कार्यकर्त्यांसाठी पक्क होतं, निवडून आलेल्या उमेदवारांसाठी पक्क होतं. अजित पवार यांच्या निधनानंतर मात्र उत्तराधिकाऱ्यावरून वाद सुरू झाला. सुनेत्रा पवार यांना पक्षानं अध्यक्ष निवडलं हे मान्य आहे, पण त्यांना अध्यक्ष म्हणून मान्य केलं का याबद्दल सवाल आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा असलीच तर ती अनैसर्गिक आहे असंही म्हणता येणार नाही. या दोन्ही नेत्यांना भविष्याची चिंताही असणार, कारण तटकरे, पटेल, भुजबळ वयानं ज्येष्ठ आहेत. या वयात पक्ष बदलून तिथं खुंटा बळकट करणं सोपं नाहीये. तटकरे भुजबळांना आपल्या पुढच्या पिढीची चिंता सुद्धा आहे, कारण त्यांची पुढची पिढी सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय आहे. पार्थ पवार
हे एक महत्वाचं कारण आहे, कारण पार्थ पवार यांचा स्वभाव रागीट आणि फटकळ असल्याचं अनेक जण सांगतात पक्षामध्ये. अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेत नाहीत अशी कुजबूज सुरूच झाली होती आणि या सगळ्या वादावादीच्या निमित्तानं ती कुजबूज आता आणखीन जोरकसपणे व्हायला लागली. आणि या सगळ्या घडामोडींचं राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी कसं विश्लेषण केलंय पाहूयात. याचा खरा अर्थ असा आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, आमदारांचा विश्वास राहिला की नाही, हा गेल्या महिनाभरात ज्या गोष्टी घडल्या त्या जर आपण त्याचा बारकाईने नीट अभ्यास केला, अंडर करंट्स जे येतात, तर निश्चितपणे या दोघांच्या विषयी संताप आहे. कार्यकर्त्यांमध्ये आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि आमदारांमध्ये पण आहे. या पुढच्या काळामध्ये या दोघांची पक्षातली वाटचाल ही बिकट असेल हे मात्र यावरून निश्चितपणे म्हणता येईल.